या ग्रुपद्वारे आम्ही महिना 2 महिन्यातनं प्रेक्षणीय स्थळे, ऐतिहासिक स्थळे, त्याच्यानंतर ब्युटी स्पॉट, नदी हे सगळं पाहण्यासाठी बाहेर पडतो आणि पूर्ण दिवस एकत्रितपणे राहून आनंद उपभोगतो. आता हे वय आमचं फक्त आनंद उपभोगणे, मजा करणे, जे आम्हाला आयुष्यात कधी जमलं नाही. नोकरी, मुलं बाळं हे करताना, पण आता सगळ्यांनी सांगितलं की चला हे चाललेत बाहेर, पिढा जाऊ द्या बाहेर. साहेबांसाठी हिप 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 जांभूळ भेट, जांभूळ भेट, आपलं बेट, जांभूळ भेट, आपलं बेट, जांभूळ भेट. एक झाड एक व्यक्ती एक झाड, एक व्यक्ती, एक झाड एक व्यक्ती, एक झाड. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. आता मतदान करा म्हणून आवाहन करून 20 तारखेला होणाऱ्या, ताई तुम्ही जा ना, फोटो घेते ना. 20 तारखेला होणाऱ्या सार्वजनिक लोकसभा आणि विधानसभा ताई येत नाही यार. साठी हिंदू जनजागृती आपल्याला आवाहन करत आहे की घराच्या बाहेर पडून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मतदानाचा टक्का वाढवा व आपला देश कसा सुरक्षित राहील हे पहा. श्रेष्ठ नागरिक संघाच्या वतीनं पण बंग साहेबांच्या वतीने आव्हान आहे, प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे. आपलं कर्तव्य आहे. हो हे घ्यायच्यात ना दादा, मतदान झालं पाहिजे. फोटो घ्या. हो व्हिडिओ आहे. आणि ह्या बेटाच्या हे जे जांभूळ बेट आहे ते आज जवळपास महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. याच्या संवर्धनासाठी लोकप्रतिनिधींनी पण लक्ष दिलं पाहिजे आणि स्थानिक सुद्धा पुढाऱ्यांनी त्याला फॉलोअप घेतला पाहिजे. त्याच्याशिवाय ह्या लक्ष येणार नाही. मी जवळ 50 वर्षापूर्वी इथं आलो होतो, त्यावेळेला असंच होतं, आताही तसंच. एवढं जे पाणी जास्त आलं, एवढंच फरक आहे. जांभूळ बेट हा एक हिरा आहे, याला पैलू पाडण्याची गरज आहे. आज याला शासन, NGO सगळ्यांनी मदत करून या आपल्या मराठवाड्यातल्या एका उत्तम नैसर्गिक पर्यटन स्थळाला चालना देणं गरजेचं आहे. एक बे आपलं याचं बेट, महत्त्व जांभूळ म्हणजे बेट. याचं महत्त्व म्हणजे जरा वनवासात गेले असताना जाताना या भूमीला पाय लागलेत असं आख्यायिका आहे. त्यामुळे हे पौराणिक धार्मिक दृष्टीने सुद्धा फार चांगलं स्थळ आहे. आता इथून गेल्यानंतर आम्ही निश्चितच इथले कलेक्टर आहेत परभणीचे, त्यांना आम्ही आमच्या निवेदन देऊ. एक निवेदन देऊ आणि रस्त्याबाबत आणि ह्या जांभूळ बेटच्या संवर्धनाबद्दल काय करता येईल हे निश्चित आपण प्रयत्न करू आम्ही संघटनेतर्फे. धन्यवाद. पौराणिक काळामध्ये राम आले होते, आता राम नारायण आले कलियुगामध्ये